म्हणजे 1 कोटीच्या बजेटमधलं घर त्याला परवडणारं तर नाही आहे. किती आता तिचे रेट 1.5 करोड सांगतात, मग आम्हाला थोडी परवडणार घ्यायला लागत. भाव वाढवले कोणी यामागे पण विचार करायला पाहिजे. महाराष्ट्राची मुंबई आहे, आपलीच मुंबई आहे, मराठी माणूस राहणार आहे, मग त्यासाठी परवडणारी किंमत द्या ना घरासाठी. पण ते करोडाच्या पुढे जास्तच होणार ना. म्हणजे म्हाडाचे तर असा तर रेट आहेच आहे, पण म्हाडामुळे आपण बोलतो ना 70-80 मध्ये मिळालं की चला लोन बिन काढू. एक कॉमन पर्सन बघला एव्हरेज किती कमवतो महिन्याला? 25 ते 30,000 रुपये कमवतो. त्याचा EMI 1 कोटीला पुरेल का? नाही पुरू शकत या सगळ्या गोष्टी, होऊच नाही शकत. मुख्य उद्देश तेच असतं की सर्वसामान्यांना परवडणारी घरं मिळवून देणं, पण ते उद्देश पूर्ण होतंय असं वाटतं नाही. कारण का तुम्ही 80 लाख म्हटल्यानंतर काय प्रॉब्लेम, आम्ही बाहेर पण घेऊ शकतो. हे प्राइस कमी करा ना, मग लोक आनंदाने भरतील आणि घेतील. चिटवाळ्याचा रूम आहे ना, म्हाडा तर्फे आम्ही लोकांनी घेतला, पण अजून त्याचा काही निकालच लागलेला नाही. पैसे पण डुबलेत आमचे. गव्हर्नमेंटचं आहे की नाही, म्हणजे काय फॅसिलिटी पाहिजे ना. कमीत कमी लोक 30-35, कमीत कमी 50 ठीक आहे, 80 लाख काय. तुम्ही गेलात घ्यायला प्रायव्हेट बिल्डर कडून आणि ह्याच्यामध्ये काही विशेष फरक नाहीये. मला विचारलं तर माझी भाषा जरा वेगळी आहे. मी म्हणेन मराठी माणसाला मुंबईतून हाकलवण्यासाठी याचा काही प्रयत्न आहे. की ज्यावेळी ह्या ज्या काही म्हाडाच्या लॉटरी वगैरे निघते किंवा काय, त्यावेळी ते लोक मराठी माणसाचा विचार करतात का? मूळ राहणारी लोक आहेत, त्यांना ते परवडण्यासारखं पण नाही आहे. मग ते त्यावेळेला काय करतात, ते सेल करतात आणि विकून जातात. 1 करोडच्या आसपास जवळजवळ आम्ही किमती ऐकतोय बातम्यांमध्ये. 1 करोडमध्ये मध्यमवर्गीयांना परवडणार कुठे? ज्या किमती भाड्याने ठेवल्यात त्याच किमतीत इकडे घरं भेटत आहेत. त्यामुळे भाडाची घरं एकदम अवाजवी दरात वाढलेल्या किमतीत सर्वांना देत आहेत. ते योग्य नाही आहे. स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. मात्र बऱ्याचदा अनेक मध्यमवर्गीय सामान्य माणसं असतील किंवा निम्न मध्यमवर्गीय लोक असतील, त्यांच्या खिशाला घरं परवडणारी नसतात. आणि त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने म्हाडा ही योजना आणली, ज्यामुळे मध्यमवर्गीय असतील किंवा निम्न मध्यमवर्गीय असतील त्यांना आपल्या हक्काचं घर घेता येईल. मात्र आजच्या तारखेला या देखील म्हाडाची किंमत जी आहे, म्हाडाच्या घरांची किमती ज्या आहेत त्या देखील गगनाला भिडत आहेत. आपण सर्वसामान्य माणसांकडून जाणून घेऊया की हे जे म्हाडाची जे योजना आहे त्या अंतर्गत ज्या घरांच्या किमती आहेत त्या खरंच सर्वसामान्यांसाठी आहेत का? त्या खरंच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत का? काका काय सांगाल? तुम्ही पहिले तर कुठे राहताय सांगा? मी शिरोडकर हायस्कूल परेल इथे राहतो. आम्हाला हे म्हाडाच्या घराचे भाव आम्हाला परवडत नाहीये. तर तुम्हाला माहिती आहे का की किती सध्या तुम्ही जर मुंबईत घर घ्यायचं झालं तुम्हाला म्हाडाचं तर जवळपास 1 कोटी 30 लाखांच्या वर त्याच्या किमती आहेत. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाख असेल तर, मात्र 12 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला 6 कोटीपर्यंतची किंमत द्यावी लागेल. हे परवडणारे नाही परवडणार आहे आम्हाला. तुम्हाला जर घर घ्यायचं झालं तुम्ही विचार केला? आम्हाला जर घर घ्यायचं असेल तर हे परवडणारं नाहीये असं. तुम्ही काय सांगाल? तुम्हाला जर घ्यायचं असेल घर, तुम्हाला म्हाडाची किमती परवडणार आहेत का? नाही परवडणार. तर तुम्ही असं कधी विचार केलाय घर घेण्याचा? पण तुम्हाला काय वाटतं किती किंमत असावी लोकांना? आता मुंबईमध्ये लय रेट वाढलेला आहे. गरीब माणसं काय घेऊ नाही शकत. आता गव्हर्नमेंटला काय करायचं आहे ते गव्हर्नमेंट सांगू. काही लोकांना तुम्ही काय सांगाल? तुम्हाला वाटतं ही म्हाडाची जी किंमत वाढवलेली आहे घरांची ती परवडणारी आहे सर्वसामान्यांना? नाही, हे आहे ना मिडल क्लास, थर्ड क्लास लोक जसे आहेत, हे 2 नंबरचे धंदेवाले आहेत ना, त्यांना परवडतील. पण हे मिडल क्लास लोक आहे ना, त्यांना हे नाही परवडणार. का माहिती? आज लोकांकडे आहे ना 2 टाईम जेवायचा पैसे नाही आहेत लोकांकडे. आता हे अशी ही परिस्थिती आली आहे लोकांकडे, नाही पण. आपण काही आणखी लोकांना विचारूया. आपण सध्या लालबाग मध्ये आहोत. हे स्थळ आहे, इथे सर्वात जास्त मध्यमवर्गीय लोक जे आहेत ते इकडे राहतात. इकडे मोठ्या प्रमाणात चाळ संस्कृती आहे, त्यामुळे इथल्या लोकांना खऱ्या अर्थाने किमती परवडत आहेत का घरांच्या हे विचारणं महत्त्वाचं आहे.
काय सांगाल आता सध्या म्हाडाच्या घरांच्या किमती गगनाला भिडत आहेत. कुठेतरी सर्वसामान्यांसाठी ही योजना असते, सर्वसामान्यांना परवडेल अशी योजना. मात्र आज ह्या किमती ज्या आहेत ते 1,30,00,000वर मुंबईत जर घर घ्यायचं असेल तर, आणि मुंबईच्या बाहेर 50 लाखापासून ते अगदी 80-90 लाखापर्यंत झालेत. ही परवडणारी किंमत आहे? परवडणारी तर सामान्य लोकांना नाहीच आहे, कारण तिकडे राहणारा सर्वसामान्य माणूसच आपला उदरनिर्वाह, आपला रोजीरोटी जी काय आहे ती बघूनच चालते सगळं. तरी आता इकडचे घराचे दर बघितलात तरी तुम्ही तिथे गगनाला भिडल्यात. जवळजवळ करोडोची घरं झाले तिथे मुंबईमध्ये. सध्या कोण आपण इकडे बघू शकत नाही ते घर घ्यायचं म्हटलं तरी. धन्यवाद. सामान्य माणसांना तर परवडणारं नाही आहे, कारण सामान्य वर्ग इथे जास्तीत जास्त 10 लाख 6 लाख ते 10 लाख वार्षिक उत्पन्न गटातलाच माणूस आहे. तो 1 कोटीच्या घरातलं म्हणजे 1 कोटीच्या बजेटमधलं घर त्याला परवडणारं तर नाही आहे, आणि मुंबईच्या बाहेर जावं लागेल. आणि ते तर त्याला अपरिहार्यच झालं आहे जवळजवळ. मग आमच्या भावाच्या इथे बिडीडीच्या त्यांना म्हाडाचेच भेटलंय, पण किती आता तिचे रेट 1.5 करोड सांगतात. मग आम्हाला थोडी परवडणार घ्यायला. आता 4 बिराड फॅमिली आहेत आमच्या, पण आम्ही राहिलो बाहेर. मग काय करणार आता सांगा. मग कुठे स्वस्त भेटतं सांगा तुम्ही. मराठी माणसाला तर अजिबात नाही परवडणार. याच्यासाठी काहीतरी सोय करायला पाहिजे. भाव वाढवले कोणी यामागे पण विचार करायला पाहिजे. महाराष्ट्राची मुंबई आहे, आपलीच मुंबई आहे, मराठी माणूस राहणार आहे. मग त्यासाठी परवडणारी किंमत द्या ना घरासाठी. 1.5 करोड घर देता तुम्ही, त्याच्यामध्ये काय मिळणार आहे? तुमची एरिया किती आहे? 1 BHK 2 BHK आहे ना. जर वार्षिक उत्पन्न 6 लाख असेल तर ही किंमत तुमच्यासाठी आहे. म्हणजे जी किंमत सांगितली मी तुम्हाला ती 1 कोटीच्या वर, ती फक्त 6 लाखाचं वार्षिक उत्पन्न असेल त्यांच्यासाठी आहे. 12 लाखापर्यंत असेल तर त्याची 6 कोटीपर्यंत किंमत वाढते. हे बरोबर आहे? नाही, तुमची किती किंमत आहे, पगार तुमचा किती आहे वार्षिक, त्याच्यापेक्षा त्याबरोबर माणसं किती राहतात हेही बघायला पाहिजे ना. आपण एक सहकुटुंब राहणारी माणसं आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे 6 लाख वार्षिक उत्पन्न असू दे किंवा 8 लाख असू दे, त्याच्यामध्ये तुम्हाला परवडणार आहे का घरं? नाही ना. आपण एकत्र राहतो तर आपल्याला एकत्र राहण्यामध्ये ज्या कमीत कमी रेट तुम्ही विचार करून लावायला पाहिजे. भले मुंबई असो, मुंबईच्या बाहेर असो. आणि गव्हर्नमेंट महाराष्ट्राचे हे कमी प्रमाणात पाहिजे. हे प्रायव्हेट बिल्डर तिथे घुसलेले आहेत सगळीकडे, त्यामुळे त्यांनी काही रेट लावलेले आहेत आणि त्याप्रमाणे चाललेले आहेत. सर्वसामान्य या गोष्टी परवडणारच नाही आहे. कारण की नॉर्मली आता जर बघायला गेलं तर अशा तरुण पिढी आहे जे चांगलं शिक्षण घेत आहेत, ते चांगल्या पदावरती काम करतात. बट नॉर्मली जो कॉमन पर्सन आहे आजच्या तारखेला एव्हरेज सॅलरी किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे या सगळ्या गोष्टी. घर घेण्यासाठी आजच्या तारखेला जो बिझनेसमॅन करतो, ज्याच्याकडे पैसा चांगला आहे तो विकत घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी, पण नॉर्मल माणूस घेऊच नाही शकत. एक प्रकारे एक तो त्यामुळे 5-6 लाख रुपये पॅकेज आहे, तो एक चांगल्या उच्च स्तरावर कामावर तोच करू शकतो, बाकी कोणच नाही करू शकत. एक कॉमन पर्सन बघला एव्हरेज किती कमवतो महिन्याला? 25,000 ते 30,000 रुपये कमवतो. त्याचा EMI 1 कोटीला पुरेल का? नाही पुरू शकत. या सगळ्या गोष्टी होऊच नाही शकत. काय सांगाल तुम्ही? तुम्हाला वाटतं हे म्हाडाच्या घराच्या किमती सर्वसामान्यांना परवडणार? नाही परवडणार, अजिबात नाही परवडणार. 80 लाख कुठे आणि 35 लाख कुठे? आणि तुम्ही म्हाडातर्फे फॉर्म करता त्याला काय उपयोग आहे? तुम्ही काहीतरी सगळीच काय श्रीमंत नाही, जनसामान्य सगळी मुंबईमध्ये आहेत लोक, त्यांना 80 लाख म्हटल्यानंतर प्रॉब्लेमच आहे. म्हाडातर्फे म्हटल्यावर मुख्य उद्देश तेच असतं की सर्वसामान्यांना परवडणारी घरं मिळवून देणं, पण ते उद्देश पूर्ण होत आहे असं वाटतं नाही. कारण का तुम्ही 80 लाख म्हटल्यानंतर काय प्रॉब्लेम? आम्ही बाहेर पण घेऊ शकतो. 3 BHK 2 BHK मिळतात बाहेर. विरार म्हणा, बोरवली नाही सॉरी, त्या साईडला तर 3 BHK मध्ये 45-50 लाखला मिळतात. 80 लाख मग म्हाडा असं का देते फेसबुकला की फॉर्म भरा आणि हे करा आणि ते करा? सिस्टम असते, लॉटरी सिस्टम असते, त्यानुसार कमीत कमी तुम्ही हे प्राइस कमी करा ना, मग लोक आनंदाने भरतील आणि घेतील. मला पण तेच पडतंय, कमी प्राइस करा. आम्ही तुम्ही फॉर्म घेणार भरून, नंतर मग तुम्ही आमच्याकडून पैसे घेणार, डिपॉझिट घेणार, बरोबर? नंतर तुमची कॉस्ट सांगणार एवढी कॉस्ट आहे, आम्हाला नाही परवडली, आम्ही काय करणार? म्हणजे ते फसलेले घेऊनच आम्ही फसलेले. म्हाडाचं यांनी घेऊनच फसलेले आहे. काय यांना टिटवाळ्याचा रूम आहे ना म्हाडा तर्फे आम्ही लोकांनी घेतला, पण अजून त्याचा काही निकालच लागलेला नाही. पैसे पण डुबलेत आमचे, काही उपयोग नाही. किती पैसे तुम्ही गुंतवलेले? कुणी आहे ना 5 लाख, कुणी 1 लाख, कुणी 2 लाख, पण शेवटी डुबले ना आमचे पैसे. अजून कोर्टात केस चालू आहे. म्हाडातर्फे देताना हे गव्हर्नमेंटचा बोलता आणि हे गव्हर्नमेंटचं आहे की नाही? म्हणजे फॅसिलिटी पाहिजे ना. कमीत कमी लोक 30-35, कमीत कमी 50 ठीक आहे. 80 लाख काय? 2 BHK मुंबईत 1 कोटीच्या वर आहे किंमत. 1 कोटी 30 लाख मुंबईत ते घेऊ शकत नाही कोण.
कोटीवाले कोणीच नाही आहे मुंबईमध्ये. जनसामान्य कमीत कमी 2 BHK म्हटलं तर 50पर्यंत ॲग्री होतील. तुम्ही 80 लाख म्हटल्यावर कोणी ॲग्री होणार? आणि बिचारे काय काय म्हणजे पैसे भरणार, त्यांचा प्रॉब्लेम होणार, मग लकी ड्रॉ करणार, जाऊ दे हा गेला नाही का, मग तेच लोक एजंट लोक डुप्लिकेट भाड्याने विकतात. हे तर आज समजा आता मला आता 80 लाख नाही जमलं, माझा नंबर लागला म्हाडामध्ये, समजा ठीक आहे 2 BHK, मी पैसे डिपॉझिट घेतात ना 25,000 काय ते फॉर्म भरते वेळी, ते नाही दिले, मग मी बोलले मला नाही जमणार, मला पण, मग ते एजंट थ्रू तोच फ्लॅट करोडला जातो त्यांचा, म्हणजे आहे ना याच्यामध्ये समवट सेम आहे, काही विशेष फरक नाहीये. म्हणजे कशात सेम आहे? जसं तुम्ही गेलात घ्यायला प्रायव्हेट बिल्डर कडून आणि ह्याच्यामध्ये काही विशेष फरक नाहीये. अच्छा. म्हणजे इथून मला विचारलं तर माझी भाषा जरा वेगळी आहे. मी म्हणेन मराठी माणसाला मुंबईतून हाकलवण्यासाठी याचा काही प्रयत्न आहे. असं तुमचा स्ट्रेट आरोप आहे? आरोपच आहे माझा. तुम्हालाही असंच वाटलं? कारण माझं पण तसंच. मला ॲक्च्युली पहिल्यांदा वाटलेलं गिरणी कामगारांचे म्हाडाची लॉटरी असते त्या संदर्भात बोलताय, पण नॉर्मल म्हाडाचे जे रेट्स आहेत ते खूप हाय असतात. तुम्ही काय सांगाल? तुम्हाला वाटतं की सध्या म्हाडाची जी किमती आहेत त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत? मुळात प्रश्न हा आहे की ज्यावेळी ह्या ज्या काही म्हाडाच्या लॉटरी वगैरे निघते किंवा काय, त्यावेळी ते लोक मराठी माणसाचा विचार करतात का, की जर बाबा मराठी माणसाला ते कॅपेबल आहे की नाही, जर मूळ रहिवासी तिथला जो राहणारा आहे त्याला ती किंमत परवडेल नाही परवडेल याचा विचार करून मग ती लॉटरी काढली पाहिजे. आता काय काय वेळेला काय होतं की लॉटऱ्या निघतात पण त्याच्यामध्ये राहणारा माणूस मराठीच नसतो. त्याच्यामुळे त्याच्यावरती सरकारने किंवा कोणीतरी विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर मग त्याची ती किंमत ठरवली पाहिजे की बाबा तिथला राहणारा माणूस हा तेवढा कमवणारा आहे का, तर त्याची ती किंमत ठरली पाहिजे असं आहे. बऱ्याचदा असंही होतं की घरं जी आहेत ती विकलीच जात नाही त्यामुळे, आणि मग ती त्यांच्या मनाप्रमाणे किमतीत विकली जातात. आता कसं झालं आहे की काय काय वेळेला जी म्हाडाची घरं वगैरे आहेत, जी मूळ राहणारी लोकं आहेत, त्यांना ते परवडण्यासारखं पण नाही आहे. मग ते त्यावेळेला काय करतात, ते सेल करतात आणि विकून जातात, कारण की त्यांना परवडतच नाही त्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामुळे काय होतं की मराठी माणूस फेकला जातो आहे आणि नको त्यांना तिथे चान्स मिळतो आणि नको ती लोकं तिथे राहून राज्य करतात असं झालं आहे. ते मराठी माणसाला कुठेतरी प्राधान्य मिळालं पाहिजे की त्या किमती त्यांना खिशाला परवडणाऱ्या असलेला पाहिजे. कारण की 1 करोडच्या आसपास जवळजवळ आम्ही किमती ऐकतोय बातम्यांमध्ये. 1 करोडमध्ये मध्यमवर्गीयांना परवडणार कुठे? आता 30-40 लाखाची घरं पण परवडायच्या पलीकडे गेलेली आहेत. अंदाजे त्या रेंजमध्ये तरी सरकारने बनवायला पाहिजेत, ते त्याच्यात लक्षच देत नाही आहे. आता मी परत काहीतरी जाहिरात आहे बघितली काहीतरी म्हाडाची, ती जवळजवळ 1 करोडच्या पुढे आहेत सगळी, म्हणजे मुलुंड भांडूप या भागातसुद्धा. म्हणजे हा म्हणतात ना आपला साऊथ बॉम्बेचा रेट असल्यासारखं झालेला आहे. म्हणजे हे बिल्डर लॉबीमुळे चाललेलं आहे. त्या पण किमती तेवढ्याच ठेवायच्या आणि सगळ्यांना त्याच्यातच हे करायचं. भाडाचे रेटमध्येच ज्या घरांच्या किमती भाडाने ठेवल्यात त्याच किमती तिकडे घरं भेटत आहेत. त्यामुळे भाडाची घरं एकदम अवाजवी दरात वाढलेल्या किमतीत सर्वांना देत आहेत, ते योग्य नाही आहे. भाडा हे कमी उत्पन्न गटातील लोकांना रास्त भावात घर देण्यासाठी पण ते आता एवढे दर वाढलेत की ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहेत. त्यामुळे निश्चितच की भाडाने घरांच्या किमती थोड्या कमी केल्या पाहिजे. बघा, घ्यायचं आहे तो परवडणार नाही. तुम्हाला घ्यायचं आहे ना तो लई गोष्टी असते. कोणाची काय असते, पैसे आहे पण काढायचे नाही, सगळ्यांना फ्रीज पाहिजे असं. पण 6 लाख जर उत्पन्न बघा असेल तर आता बनवलं आहे त्याला बी खर्च झाला आहे, तो खर्च तो घेणारच नव्हतो. तुम्ही लोक म्हणतात एवढे झाले, त्यांनी बनवला एवढा खर्च, 2 पैसे त्याला भेटायला पाहिजे ना. तुम्ही लोकांना किती पण दिले संतोष नाही, खरी गोष्ट आहे. आपली कमाई पण नाही खाते ते लोक, दुसऱ्याची कमाई खायला बघते, असं नाही होतं ना. तसं लोकांना तर नाही, ज्यांना 20,000 आणि 25,000 पगार अशा लोकांना तर परवडणारच नाही. आणि इवन या एरियामध्ये जर भेटत असेल तर इवन 50 लाखच्या वरतीच प्राईज असेल असं म्हाडाची. अराऊंड 1 कोटी 50-60 लाखच्या वरतीच अराऊंड. सर्वसामान्य परवडणारे 80 वगैरे ठीक आहे, त्याच्या करोडोच्या पुढे कोणी घेऊ शकत नाही. म्हणजे 1 करोडच्या आतमध्ये कसंही ट्राय करतील लोन वगैरे काढून, पण ते करोडोच्या पुढे जास्तच होणार ना. म्हणजे म्हाडाचे तर असा तर रेट आहेच आहे, पण म्हाडामुळे आपण बोलतो ना 70-80 मध्ये मिळालं की चला लोन बिन काढू. सर्वसामान्य लोकांबद्दल बोलते मी, तसं मग करोडोच्या पुढे तर महागच वाटतंय. बघा, तुम्ही काय सांगाल? भाडाचे जे किमती आहेत घरांच्या सध्या त्या परवडणाऱ्या आहेत की नाही? सध्या म्हणजे आता लोकांकडे पैसा नाही आहे, त्याच्यामुळे खूप लोकांचे हाल होत आहेत.
आणि यांच्या घरांचे भाववाढ असे वाढलेले आहेत की कोणाला घर घेणं पण खूप कठीण झालेलं आहे. आलं लक्षात. म्हाडा जे सांगतात या लोक ते त्या भावामध्ये देत नाहीत. आलं लक्षात असं. आणि म्हाडामध्ये खूप फसवणूक पण चालू आहे. मिलवाल्याला पहिले घरं देऊ देत मिलवाल्याला, त्याच्यानंतर ह्या लोकांना द्या ना. मिलवाले एवढे आज एवढी वर्ष मोही करताय, त्यांना पहिली घरं द्या, नंतर हे तुम्ही यांना द्या ना. हां, त्यांच्या जागेवर काहीच हे करून ठेवलं आहे आणि काय वाढणार आणि हे करणार. हां, तर आपण बघू शकतो की घर हे खरं तर फक्त एक प्रॉपर्टी नसते किंवा एखादी संपत्ती नाही, तर ती एक इमोशन असतं. लोकांच्या भावना जोडलेल्या असतात आणि अनेक लोकांसाठी ही फक्त एक इन्व्हेस्टमेंट नसते, तर स्वतःच्या डोक्यावर एक छप्पर असावं ही मूलभूत गरज सध्या प्रत्येक सामान्य मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय माणसाची असते. मात्र म्हाडा हे एकमेव आहे जी ही स्वप्नपूर्ती करण्याची अपेक्षा ज्यांच्याकडून महाराष्ट्रातले लोक करू शकतात. मात्र आजच्या या किमती पाहता ही जी त्यांची स्वप्नपूर्ती आहे ती खरंच पूर्ण होऊ शकते की नाही असं वाटते. कारण लोक जे आहे ते आपल्या घर घेण्यासाठी आपल्या आयुष्यभराची जी जमापुंजी असतात ती ह्याच गोष्टी पणाला लावतात. मात्र आता आयुष्यभराची कमाई देखील अपुरी पडते म्हाडाचं घर घेण्यासाठी असंही काही लोकांना वाटतं. आणि त्यामुळे लोकांना, सर्वसामान्य लोकांचं स्पष्ट मत आहे की या ज्या किमती आहेत घराच्या, म्हाडाच्या किमती आहेत त्या सर्वसामान्य लोकांसाठी परवडणाऱ्या नाही आहेत आणि म्हाडाने त्या किमती कमी कराव्यात. कारण सर्वसामान्य माणसांना, विशेषतः काही लोकांचं असं मत आहे की मराठी माणसांना जे आहे ती ह्या घराच्या किमती परवडणाऱ्या नाही आहेत आणि त्यामुळे त्यांची कुठेतरी निराशा होत असताना इथे पाहायला मिळते. कॅमेरामॅन रमेश भटसह मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठी.